नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संकेत सर, देवगिरी आय एस अकॅडमीचा संचालक. आज एक नवीन व्हिडिओ तुमच्या समोर आहे. तो आपल्या ज्या राज्यसेवा मेन्स म्हणजेच राज्यसेवा मुख्य GS1 हा जो काही पेपर आहे, जो मी तुम्हाला कालच एक व्हिडिओ टाकलेला आहे, त्याचाच पूर्णतः व्हिडिओ तो होऊ शकला नाही कारण आपल्याला काही टेक्निकली प्रॉब्लेम आहेत. आता हा जो काही व्हिडिओ आहे तो मी माझ्या फोनवरती रेकॉर्ड करतो, त्यासाठी त्याच्या स्टोरेजसाठी ते पूर्ण व्हिडिओ मोठा रेकॉर्ड होऊ शकत नाही. आणि दुसरं म्हणजे तुम्ही देखील आपल्याकडे डिजिटल बोर्ड नसल्यामुळे या व्हाईट बोर्डचा थोडासा परिणाम पडतोच, आणि त्यामुळे देखील तुम्हाला व्ह्युअर्स जे काही आहेत विद्यार्थी त्यांच्यासाठी देखील थोडी अडचणीची बाब आहे. ठीक आहे, आणि माझ्यासाठी देखील अडचणीची आहेच कारण मला ते लिहावं लागतं आणि त्यामध्ये वेळ खूप जास्त जातो बघा. असो तरी आपण थांबणार नाही. आपण काही ना काही त्याच्यावर पर्याय नक्कीच शोधत चालतोय, आणि तो शोधत पडल्याने नक्कीच एक मोठा व्हिडिओ बनवण्यापेक्षा 2 व्हिडिओ बनवलेले कधी अगदी उत्तम माझं असं मत आहे. त्यासाठी मी आता एक महत्वाचं म्हणजे काय, GS1 मधले जे काही राहिलेले शब्द आहेत त्या राहिलेल्या शब्दावर थोडीशी नजर मारूयात. ते म्हणजे प्राकृतिक भूगोल, भूकंप, सुनामी, ज्वालामुखी, जलाशय, जलाशय झालं, हिमनग, जागतिकीकरण, उदारीकरण, सबलीकरण, जातीयवाद, प्रांतवाद आणि धर्मनिरपेक्ष. अशा पद्धतीने हे जे काही शब्द आपल्याला जे काही डिकोड सिलेबस करायचा आहे. आता हे जे काही काल मुख्य म्हणजे GS1 चे जे काही शब्द राहिले होते ते आता मी बाकीचे आज घेत आहे. आता एक महत्वाचं म्हणजे काय, याचा मी थोडस ढोबळ मानाने जो काही आपला सर्वसामान्य जो काही अर्थ आहे तो मी थोडासा तोंडी सांगण्याचा प्रयत्न करेल, आणि त्यानंतर जी काही त्याची व्याख्या स्वरूपात आहे, जी आपल्याला व्याख्या गरजेची आहे, त्याची म्हणजे डेफिनेशन गरजेची आहे, त्या देखील मी डेफिनेशन मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. आता पहिला शब्द आहे प्राकृतिक भूगोल. आता भूगोल तर माहिती आहे आपल्याला. आता भूगोल म्हणजे काय, तर सर्वसामान्य जे काही जग आहे, भूमी आहे, जमीन आहे, आकाश आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती म्हणजे भूगोल आहे. ठीक आहे. आता प्राकृतिक भूगोल तेच आहे ना. भूगोल म्हणजे प्राकृतिक म्हणजे विश्व असेल, पाणी असेल, भूमी असेल, डोंगर दऱ्या असतील, या सगळ्या गोष्टी आल्या त्यात, ते आहे प्राकृतिक भूगोल. आता हे प्राकृतिक भूगोलाची जे व्याख्या आहे ते समजून घ्या. पृथ्वीची रचना, हवामान, जलसंपदा, भूरूपे, मृदा, वनस्पती, प्राणी आणि त्यांच्याशी संबंधित नैसर्गिक प्रक्रियांचा वैज्ञानिक अभ्यास करणारी भूगोलाची शाखा म्हणजे प्राकृतिक भूगोल होय. आता काय सांगितलं मी तुम्हाला सर अगोदर सर्वसामान्य भाषेमध्ये सांगितलं होतं. तसंच हे प्राकृतिक भूगोल म्हणजे काय, विश्वाची उत्पत्ती असेल, म्हणजे पृथ्वीची रचना असेल, हवामान असेल, जलसंपदा असेल, भूरूप असेल, मृदा असेल, वनस्पती, प्राणी, हे सगळ्यांचा अभ्यास करणारे शाखा म्हणजे काय, तर प्राकृतिक भूगोल आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा आहे भूकंप. आता भूकंप म्हणजे काय बघा ना, जसं आता मध्यंतरीच आपल्या जे काही लातूर आहे त्या लातूरला देखील भूकंपाचे 2-3 झटके मिळाले बघा. ठीक आहे. त्यानंतर म्हणजे आता भूगोलाचा नेमका अर्थ काय सर्वसामान्य, की जे काही जमिनीमधली जे काही एअर आहे, हवा आहे, ती अचानकपणे जमिनीमधून बाहेर येणं. ठीक आहे. मग त्यामधून विध्वंस माजतो, अशा पद्धतीने भूकंप आहे. मग या भूकंपाची व्याख्या काय आहे, पृथ्वीच्या अंतर्भागातील विवर्तनिक हालचाली, भ्रंश किंवा ज्वालामुखीय क्रियांमुळे साठलेली ऊर्जा. ठीक आहे. आता साठलेली ऊर्जा आहे अचानक मुक्त होऊन निर्माण होणाऱ्या भूकंपीय लहरींमुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावर निर्माण होणारा कंप म्हणजे काय आहे, तर आपला भूकंप आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने भूकंपाच्या व्याख्या म्हणता येईल. पुढचा शब्द काय, सुनामी. आता सुनामी म्हणजे काय, ज्या समुद्राचे जे काही लाटा आहेत, म्हणजे समुद्रामध्ये अचानक एखादी हवा ते समुद्रामध्ये येते, जमिनीमधून म्हणजे तळामधून जी येणारी आहे, त्याच्यामुळे मोठ्या लाटा तयार होतात आणि मग त्याच्यावर विध्वंस माजतो, त्याला सुनामी म्हणतात. पण ते व्याख्याच्या स्वरूपात आहे का, समुद्राच्या तळाशी झालेला भूकंप. ठीक आहे. जसे जर जमिनीवर झाला तर ठीक आहे, तो फक्त भूकंप असेल. पण समुद्राच्या तळाशी झालेला भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक किंवा भूस्खलन यामुळे निर्माण होणाऱ्या प्रचंड आणि वेगवान समुद्री लाटा ज्या काही आहेत त्याला आपण सुनामी म्हणतो बघा. ठीक आहे. त्यानंतर पुढचा शब्द आहे बघा, ज्वालामुखी. आता ज्वालामुखी म्हणजे काय, जमिनीमधले जे काही तप्त लाव्हारस वगैरे जो काही आहे तो अचानकपणे जमिनीमधून निघणं. ठीक आहे. जमिनीमधून निघतं त्याला आपण ज्वालामुखी म्हणतो बघा. ठीक आहे. मग आता व्याख्याच्या स्वरूपात काय बघा, पृथ्वीच्या अंतर्भागातील तप्त लावा, वायू, राख आणि इतर पदार्थ
पृथ्वीच्या पृष्ठभागावरील छिद्रातून, ठीक आहे, बाहेर पडण्याच्या प्रक्रियेला किंवा त्या छिद्राला ज्वालामुखी म्हणतात. अशा पद्धतीने हा ज्वालामुखीची व्याख्या आहे बघा. ठीक आहे. त्यानंतर ज्वालामुखी ज्या ज्या छिद्रातून येतो त्याला काय म्हणतात, तर ज्वालामुखीचं मुख असं त्याला म्हणतात बघा. पुढचा शब्द आहे कोणता, तर जलाशय. ठीक आहे. आता जलाशय 2 शब्द झाले. आता पुढचा शब्द आहे जलाशय. आता जलाशय म्हणजे काय, खूप मोठा पाण्याचा साठा केलेला आहे एका ठिकाणी, एकत्र केलेला आहे, साठा आहे पाण्याचा, त्याला जलाशय म्हणता येईल. ठीक आहे. मग जलाशयाची व्याख्या आहे का, नैसर्गिक किंवा कृत्रिम स्वरूपात पाण्याचा साठा झालेल्या स्थळाला जलाशय म्हणतात. आता या जलाशयासोबत एक महत्वाची कन्सेप्ट म्हणजे दुसरे 2-3 शब्द आहेत बघा. धरण असेल, तलाव असेल किंवा सरोवर असेल. आता धरण, सरोवर आणि तलाव जो काही आहे. आता धरण जे काही, आता तलाव सुरुवातीला आहे का, तलाव म्हणजे काय, एक पाण्याचा साठा जो नैसर्गिकरित्या असेल किंवा कृत्रिमरित्या बनवलेला असेल, तो फक्त साठवलेला आहे. ठीक आहे. मग त्याला एखादा त्याला खोदलं आहे आणि एक साठा गेलेला आहे, तो असतो तलाव. दुसरा आहे धरण, असाच एखादा पाण्याचा साठा जो नैसर्गिकरित्या असो किंवा कृत्रिमरित्या असो, आणि त्याला काय करेल, त्याला अडवण्यासाठी एक मोठा डॅम बनलेला आहे. ठीक आहे. त्याला म्हणलं जातं धरण. आणि तिसरं जो काही आहे सरोवर, हा नैसर्गिक पद्धतीने तयार झालेला असतो, जो पाण्याचा साठा निर्माण करण्यासाठी जो नैसर्गिक पद्धतीने तयार झालेला असतो, त्याला आपण सरोवर म्हणतो बघा. जसं आपल्या बुलढाण्यामध्ये सिंदखेड राज्यामध्ये काय आहे, तर लोणार सरोवर आहे. ठीक आहे. ते नैसर्गिकरित्या उल्कापाताने नैसर्गिकरित्या तयार झालेला आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा शब्द कोणता आहे, तर आपला हिमनग. आता हिमनग म्हणजे काय बघा, तर साहजिकच बर्फाचा जे काही भाग असेल, ठीक आहे, तसं हिमनदी असतं, बर्फाची नदी जी असते तसं हिमनग म्हणजे बर्फाचं समजा आपल्याला ढग म्हणता येईल. ठीक आहे. किंवा पर्वत म्हणता येईल. तसं मग त्याची व्याख्या जी आहे ती पहा, हिमनदी किंवा ध्रुवीय प्रदेशातील मोठा बर्फाचा तुकडा तुटून समुद्रात तरंगत राहतो, त्याला हिमनग म्हणतात. ठीक आहे. जो काही समुद्र आहे आपल्या, जे काही बर्फाचा जो काही तुकडा आहे, तो तुकडा ते हिमनदीच्या मार्फत किंवा एखाद्या ध्रुवीय प्रदेश म्हणजे उत्तर ध्रुव किंवा दक्षिण ध्रुव जे काही आहेत त्या ठिकाणाहून समुद्रात ज्यावेळेस तो बर्फाचा तुकडा तरंगतो त्याला हिमनग असं म्हणतात बघा. त्यानंतर पुढचा जो काही आहे शब्द, तो आहे जागतिकीकरण. ठीक आहे. आता जागतिकीकरण जे काही ग्लोबलायझेशन जे आपण त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो, म्हणजेच आपण उखाज आहे जे काही म्हणजे एलपीजी म्हणजे जे काही आपण स्वीकारलं होतं 1991ला. आता त्यामधलं जागतिकीकरण हा शब्द वस्तू जागतिकीकरण व्याख्या घ्या, काय अडचण नाही. आता जागतिकीकरण म्हणजे काय, कोणत्याही जे काही आपले उद्योगधंदे असतील त्या असतील तर सर्वसामान्य लोकांना किंवा इतर जे काही परदेशी लोक आहेत त्यांना देखील येऊ देणं थोडक्यात. ठीक आहे. त्याची व्याख्या आहे का, वस्तू, सेवा, भांडवल, तंत्रज्ञान, माहिती आणि मनुष्यबळ यांच्या सीमा पार मुक्त प्रवाहामुळे विविध देशाच्या अर्थव्यवस्था आणि समाज अधिक परस्परावलंबी व एकात्मिक होण्याची प्रक्रिया म्हणजे काय आहे, तर जागतिकीकरण आपल्याला पाहायला मिळतं बघा. आता त्यासोबतच आहे पुढचा शब्द, तो म्हणजे उदारीकरण. आता उदारीकरण नेमकं काय आहे, आता हे 3 शब्द आहेत, खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण. खाजगीकरण तर एक सर्वसामान्य शब्द म्हणजे खाजगीकरण सगळं खाजगी करणं. ठीक आहे. आणि दुसरा जागतिकीकरण झालं. आता राहिला उदारीकरण. आता उदारीकरण नेमकं काय आहे ते एका अर्थव्यवस्थेतील जे काही सरकारी नियंत्रण आहे ते कमी करून बाजार व्यवस्थेला अधिक स्वातंत्र्य देणं, खाजगी क्षेत्राला प्रोत्साहन देणं आणि स्पर्धात्मक वातावरण तयार करणं म्हणजेच आर्थिक सुधारणाच्या संबंधी मधला हा उदारीकरण हा शब्द होय. ठीक आहे. उदारीकरण समजलं. उदारीकरण म्हणजे काय, जे काही सर्वसामान्य उद्योगधंदे असतील, भांडवल असेल किंवा इतर अर्थव्यवस्थेच्या सगळ्या गोष्टी असतील त्या सगळ्या प्रायव्हेटायझेशन त्याचं करणं, म्हणजे जे काही खासगी लोक आहेत त्यांना प्रोत्साहन देणं, एक स्पर्धात्मक वातावरण तयार करणं म्हणजे उदारीकरण आहे बघा. पुढचा शब्द काय आहे, तर आपला सबलीकरण. आता सबलीकरण म्हणजे आपला एक सर्वसामान्य एक शब्द वापरला जातो बघा, की महिलांचं सबलीकरण करायचं आहे. मग सबलीकरण म्हणजे काय, तर त्यांना प्रोत्साहन द्यायचं, थोडक्यात आपल्याला प्रोत्साहन द्यायचं. मग विविध मार्गामधून त्यांच्यासाठी काही योजना तयार करायच्या आहेत, त्यांना थोडस पुढे न्यायचं आहे, त्याला म्हणलं किंवा त्यांचं जतन करायचं आहे असं देखील म्हणता येईल. ठीक आहे. अशा पद्धतीने मग सबलीकरणची व्याख्या आहे का, व्यक्ती किंवा वंचित घटकांना आर्थिक, सामाजिक, राजकीय व शैक्षणिक दृष्ट्या सक्षम करून त्यांना समान संधी, अधिकार आणि निर्णय प्रक्रियेत सहभाग मिळवून देण्याची प्रक्रिया म्हणजे सबलीकरण आहे. ठीक आहे. पुढचा शब्द आहे जातीयवाद. आता हा जातीवाद शब्द जो काही आहे, आता जातीयवाद म्हणजे काय बघा, की जाती जातीमध्ये भेद करणं, स्वतःची जात
श्रेष्ठ आणि दुसऱ्याची जात ही कनिष्ठ किंवा नीच जी समजली जाण्याची काही मानसिकता आहे त्याला आपण जातीवाद म्हणू शकतो. ठीक आहे. मग आता त्याची व्याख्या आहे का, जातीच्या आधारावर श्रेष्ठत्वाची भावना बाळगून सामाजिक, आर्थिक किंवा राजकीय क्षेत्रामध्ये स्वतःच्या जातीच्या हितासाठी कार्य करणं आणि इतर जातीविरुद्ध भेदभावपूर्ण वर्तन करण्याची विचारसरणी किंवा प्रवृत्ती होय. आता जातीवाद म्हणजे काय आहे, हे जे काय आहे, स्वतःची जाती श्रेष्ठ आहे पण दुसऱ्याची जातीला म्हणजे जाणून बुजून त्रास देणं. आता आपल्या याच्या अधिकारी वर्गामध्ये पण आपल्याला भरपूरदा मिळतं बघा. ठीक आहे. त्यांच्या पदाचा जो काही गैरवापर करताना आपल्याला पाहायला मिळतात बघा. असे भरपूर उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकतो. पण थोडंसं कंट्रोवर्शियल जातं किंवा वाद निर्माण होण्याची शक्यता म्हणून मी थोडंसं टाळतो बोलण्यासाठी. पण एका जातीचा विषय जर असेल आणि त्याच्याच जातीच्या विरुद्ध एखादा मोर्चा किंवा आंदोलन असेल तर तो साहजिकच दडपण्यासाठी जरा जास्त प्रयत्न करतो. ठीक आहे. अशा पद्धतीने मानसिकता आपल्या मनामध्ये बसलेली आहे. दुसरा आहे प्रांतवाद. आता प्रांतवाद म्हणजे काय, जे काय प्रांतावरून घडलेला वाद, म्हणजे जसं आपला महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रामध्ये युपी, बिहारचे, पश्चिम बंगालचे जे मुलं रोजगारासाठी मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणी आपल्या शहरामध्ये ज्यावेळेस येतात, ज्यावेळेस आपण मग त्यांना विनाकारण त्रास देण्याचा प्रयत्न करतो काही वेळा. आता काही वेळा ते मार खाण्याचे काम करतात पण काही वेळा त्यांना विनाकारण त्रास दिला जातो. ठीक आहे. मग त्या गोष्टीमुळे मग साहजिकच त्यांना कमी समजलं जातं. त्याची व्याख्या आहे का, एखादा राज्य किंवा प्रदेशाच्या हिताला इतर प्रदेशांपेक्षा अधिक महत्व देणे आणि त्या प्रदेशाच्या ओळख, संसाधने व हक्कांसाठी आग्रही भूमिका घेण्याच्या प्रवृत्तीला प्रांतवाद असं म्हणता येईल बघा. ठीक आहे. अशा पद्धतीने प्रांतवाद. शेवटचा आहे धर्मनिरपेक्ष. धर्मनिरपेक्ष हा जो काही शब्द आहे तो भारतीय राज्यघटनेमध्ये कधी ऍड केला होता बघा, 42 घटना दुरुस्ती 1976 ला केला होता. ठीक आहे. म्हणजेच जो काही अगोदर प्रस्तावनेमध्ये हा शब्द ऍड केल्याच्या अगोदर मग धर्मनिरपेक्ष जी काही संकल्पना आहे किंवा जे तत्व आहे ते भारतीय संविधानामध्ये नव्हतं करे बघा, तर 100% होतं. तेच म्हणजे कलम 25 ते 28 दरम्यान जे धर्म स्वातंत्र्याचा जो काय अधिकार दिलेला आहे त्या दरम्यान हे धर्मनिरपेक्ष संकल्पना आपल्याला आढळते. आता धर्मनिरपेक्ष म्हणजे काय, की माझा धर्म, आता धर्मनिरपेक्ष ही संविधानातली व्याख्या वेगळ्या, संविधानाच्या अगोदर सांगतो. म्हणजे जे काही संघ आहे किंवा राज्य आहे, राज्यसंघ जो काही आहे आपला भारत देश, त्यासाठी कोणताही धर्म हा श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसेल, म्हणजे त्याला धर्म नसणार. ठीक आहे. आणि म्हणजे कोणत्याही धर्माला विशिष्ट समजणार नाही, कोणत्या धर्माचा अपमान देखील करणार नाही आणि भारत हा अधर्मी पण नाही, म्हणजे धर्म पण आहे असं देखील मानण्यात आलेलं आहे बघा. आता धर्मनिरपेक्षतेचा अर्थ म्हणजे काय बघा ना, की माझा धर्म श्रेष्ठ आहे, माझा धर्म चांगला आहे, पण दुसऱ्यांचाही धर्म श्रेष्ठच आहे, त्यांचाही धर्म चांगलाच आहे, त्यांच्याविषयी एक कटुतेची भावना मनात मध्ये निर्माण न होणे म्हणजे धर्मनिरपेक्ष आहे बघा. ठीक आहे. त्याच्या व्याख्या आहे का, अशी राज्यव्यवस्था जिथे राज्याचा स्वतःचा कोणताही धर्म नसणे आणि सर्व धर्मांना समान आदर, समान संरक्षण तसेच धार्मिक स्वतंत्रतेची हमी दिली जाते, त्याला काय म्हणलं जातं बघा, तर धर्मनिरपेक्ष असं म्हणलं जातं बघा. ठीक आहे. अशा पद्धतीने जे काही सिलेबस डिकोड करण्याचा जो काही आपण प्रयत्न करत आहोत, जो GS1 चा आपल्याला आता पूर्णतः सिलेबस डिकोड झालेला आहे. आता आपण जो काही उद्याचा जो काही व्हिडिओ असेल तो असेल GS2, म्हणजे जो काही प्रशासन आणि म्हणजे राज्यव्यवस्थेच्या संबंधित, ठीक आहे, किंवा राज्यघटनेच्या संबंधित जो काही कायद्याच्या संबंधित जो काही GS2 आहे पेपर, तो आपण उद्या डिकोड करूयात. तत्पूर्वी देवगिरी आयएस अकॅडमीच्या चॅनलला, युट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा. आवर्जून प्रत्येक व्हिडिओ लाईक, शेअर, कमेंट करा. तुम्हाला कसली अडचण अभ्यास करण्यासाठी आली असेल तर मला बिनधास्तपणे सोशल मीडियावर मेसेज करा किंवा मला व्हॉट्सअपवर देखील मेसेज करू शकता. मी प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. त्यानंतर जर खूपच अडचण वाटली तर मला फोनही करू शकता. ठीक आहे. आणि आपल्या काही जे काही शिकवण्याची जी काही पद्धत आहे त्याच्यामध्ये जर काय अडचण आली तर मला नक्कीच फोन करा. ठीक आहे. तुमच्यासाठी नक्कीच आहे, इथेच आहे मी. तत्पूर्वी आपल्या देवगिरी आयएस अकॅडमीचा जे काही युट्यूब चॅनल तर आहेच, सबस्क्राईब तर कराच, पण आपलं प्ले स्टोअरवर आपण ऍप देखील आपलं रजिस्टर करून घेतलेलं आहे, ते देखील डाउनलोड करा. थँक्यू.